नमस्कार, आपण पाहत आहात मराठी न्यूज नेटवर्क. तळोदा शहरातून एक मोठी पोलीस कारवाई समोर आली आहे. अवैध दारू आणि प्रतिबंधित पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठा घाव घालत तब्बल 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास शहादा रोडवरील भणसाली प्लाझासमोर पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप MH46 AR 2310 या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध साठा आढळून आला. यात 300 देशी दारूचे क्वार्टर, कॅनन आणि किंगफिशर बियरच्या बाटल्या, तसेच विमल पान मसाला आणि वन तंबाखू असा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी नटवर दामजी वसावे वय 29 रा काकरपाटी, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अखिल खान पठाण हे पुढील तपास करत आहेत. तळोदा पोलिसांनी केलेली ही कारवाई अवैध धंद्यांवर मोठा आळा घालणारी ठरत असून परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा होत आहे. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.